नमस्कार बाळांनो. आज आपण कर्मणी प्रयोगाचे जे उपप्रकार पडतात त्या संदर्भात आपण माहिती बघू की कर्मणी प्रयोग नेमका कसा होतो. आता कर्मणी प्रयोगामध्ये सगळ्यात महत्वाची सुरुवातच कर्माने होते, म्हणून याच्यामध्ये कर्म महत्वाचं असतं. म्हणजे कर्म आहे ते कर्म नेहमी प्रथम अविभक्तीमध्ये असतं, कारण की त्याला प्रत्यय लागत नाही. म्हणजे कर्मणी प्रयोगाचे 5 उपप्रकार आहे. त्या 5ही उपप्रकारामध्ये जर तुम्ही बघितलं तर वाक्याचं कर्म हे नेहमी तुम्हाला प्रथम अविभक्तीमध्ये दिसेल, म्हणजे कर्माला प्रत्यय लागणार नाही. मग त्याचे उपप्रकार कसे ओळखायचे, तर त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. मग हा जो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे, या प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये वाक्याचा कर्ता हा नेहमी तृतीय विभक्तीमध्ये असतो, म्हणजे त्याला ने किंवा नी प्रत्यय लागतात. मग तुमच्या कर्त्याला ने किंवा नी प्रत्यय लागला की तो असतो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आता दुसरा प्रयोग आहे याचा शक्य कर्मणी प्रयोग. मग शक्य कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, तर वाक्याचा कर्ता हा नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असतो, त्याला सला ते सला ते प्रत्यय लागतात आणि क्रियापद नेहमी वतो वते वतात असे असतात, म्हणून त्याला आपण शक्य कर्मणी प्रयोग म्हणायचं. तिसरा जो प्रयोग आहे आपला त्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग, ज्याला आपण कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणू शकतो, ज्याला आपण त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो. तर याच्यामध्ये वाक्याचा जो कर्ता आहे त्याला नेहमी कडून प्रत्यय लागतो, म्हणून कर्त्याला कडून प्रत्यय लागला की आपला नवीन कर्मणी प्रयोग होतो. आणि शेवटचा जो आपला प्रयोग आहे चौथा, तो आहे समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोगामध्ये वाक्याचा कर्ता हा नेहमी षष्टी विभक्तीमध्ये असतो, संयुक्त क्रियापद वापरलं असतं आणि क्रिया नेहमी समाप्त झालेली असते, म्हणून कर्त्याला षष्टीची प्रत्यय लागली, म्हणून याला आपण समापन कर्मणी प्रयोग म्हणणार. आणि पाचवा प्रकार आहे आपला प्राचीन किंवा पुराण कर्मणी. या प्राचीन किंवा पुराण कर्मणीमध्ये वाक्याचा जो क्रियापद आहे याला नेहमी ज प्रत्यय लागतो. याच्यामध्ये करीजे, बोलीजे, पाहिजे अशी रूपे आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून याला आपण प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग म्हणणार. हे कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार नेहमी लक्षात ठेवा. कर्त्याच्या प्रत्ययावरून तुम्हाला प्रयोग ओळखता आला पाहिजे, कर्त्याला नेमकी कोणती प्रत्यय लागली त्यावरून तुम्हाला कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार ओळखता आले पाहिजे.